देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आणि राज्यभर नव्हे तर देशभर याचे सगळेच इव्हेंट सुरू झाले। भाजपाच्या पदाधिकारी आणि मंत्र्यांकडून देखील ई बाईक आणि ई बाईक बरोबर ई वाहनाचा देखील वापर केला गेला। महापौरां पदाधिकारी देखील ई बाईकवर आले, नरेंद्र काळे हे सायकलवर आले, तुम्ही देखील ई बाईकवर आलात। म्हणजे एवढा प्रभाव का देशभक्ती आहे म्हणायचं का नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद? आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी एखादी गोष्ट देशहिताचं ज्यावेळेस करतात त्यावेळेस लोकप्रतिनिधी नसून तर जनतेनेही त्याचा स्वीकार केला जातो। म्हणून त्या माध्यमातून आम्ही एखादा खारीचा वाटा उचलायला पाहिजे, इंधन बचत झालं पाहिजे। या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेमध्ये असा एक विषय पण आला होता किंवा दर सोमवारी सगळ्यांनी ई बाईक किंवा सायकलवर किंवा इंधन बचत करण्याकरिता सगळ्या लोकप्रतिनिधींनी सगळ्या अधिकाऱ्यांनी या पद्धतीनं यावं अशी विनंती देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या यांच्या शब्दाला प्रतिसाद देऊन एक चांगल्या पद्धतीचं काम आणि देशहिताचं देशसेवा करणे म्हणजे फक्त बॉर्डरवरच उभारणे नाही तर ह्या माध्यमातूनही छोटे माध्यमातून देशसेवा होऊ शकते असं मला 4 महिन्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की जगभरामध्ये हा 4थ्या क्रमांकाचा अर्थकारणावरचा देश म्हणून भारताकडे बघितलं गेलं असं ते म्हणत होते। आणि आज परिस्थिती अशी आहे की नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे आज कुठेतरी बॅकफूटवर दिसतात असं वाटत नाही? तसं नाही, भविष्यामध्ये ज्या कुठल्या गोष्टी अडचणीच्या येतात किंवा येऊ शकतात तर त्या गोष्टीचं नियोजन करून आपल्या देशाचे पंतप्रधान देशहिताचं आणि विश्वगुरु कमी पडतायत असं वाटत नाही? बिलकुल वाटत नाही। भविष्यामध्ये कुठल्या गोष्टीची संकट येऊ नये आणि आपल्या देशवासियांना कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये या गोष्टीचं नियोजन करून ज्या वेळेस परदेश दौऱ्यावर जात असताना विरोधी पक्षांनी त्या नावाखाली ओरडलं जातं किंवा पंतप्रधान विदेशात फिरतायत ह्या लोकांना माहिती नाही आहे, हे फक्त विरोधक म्हणून विरोध करत असतात। पण मला असं नक्की खात्री वाटते देशाचे पंतप्रधान असा आरोप केला जातोय की देश इतक्या आर्थिक संकटामध्ये असताना पंतप्रधानांनी असे दौरे करणे योग्य नाही। मी पात्रे साहेब तेच तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतोय। ज्या पद्धतीनं मोदी साहेब परराष्ट्रामध्ये जातात एखादी कुठली तरी एक चांगल्या पद्धतीचा करार आणि देशहिताचंच योजना आणि कल्याणकारी या देशाच्या जनतेचं 140 कोटी जनतेचा विचार चांगल्या पद्धतीने करत असतात। ते जाऊन आल्यावर महिन्या 2 महिन्यांनी या विरोधकांना कळते की बाबा देशाचे पंतप्रधान त्या कामासाठी गेले होते। अशाच पद्धतीचा एक दौरा पदाधिकाऱ्यामध्ये आहे डेन्मार्कचा नियोजित आहे। काय आवश्यकता आहे त्या अशा कठीण परिस्थितीमध्ये? आता ते जाणार नव्हते पुन्हा जाणार आहेत असं काहीतरी सूचना म्हणजे वृत्तपत्रातून आवश्यक आहे? कसं आहे ज्या त्यावेळेस आता ते विषय पण अशा पद्धतीचा आहे की बाबा जिव्हाळ्याचा प्रश्न पाण्याचा आहे असं मला वाटतंय। पण त्या जाणं आणि न जाण्याचा या संदर्भातला हे आमचे वरचे नेते हे निर्णय घेतील असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। तुम्ही अगदी चतुराईनं उत्तर दिलात बरं का। ब्रेन न्यूज करता यासिन सैद सह नितीन पाटील।